या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, या देवी सर्वभूतेषु भक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्य 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 नमो नमः। आदरणीय येथे उपस्थित सर्व आमचे कंत्राटी बंधू भगिनी, आज येथे उपजिल्हा रुग्णालय परंडा आणि तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय परंडा जिल्हा धाराशिव येथे आज कंत्राटी कर्मचारी संघ युनियनची आज येथे उपोषण किंवा संपामध्ये आम्ही इथे सहभागी झालेलो आहोत। आमच्या बऱ्याचशा मागण्या आहेत की ज्या मागण्या आम्ही शासन दरबारी मांडत आहोत, की ज्यामध्ये आज लक्षात घ्या की सुरुवातीला हे जे आम्ही उपोषण करतोय किंवा जे आंदोलन करतोय त्यामध्ये आम्ही आत्मक्लेश आंदोलन आहे आणि आझाद मैदान मुंबई येथे जनाक्रोश आंदोलन आमचं सुरू झालेलं आहे कंत्राटी कर्मचारी यांचं। तर यामध्ये सर्वप्रथम जे आमच्या नाशिकच्या ज्या आरोग्य सेविका आहेत की ज्या सुनीता पवार ताई, त्या 2 दिवस आझाद मैदान येथे ते आंदोलनामध्ये बसलेले असताना त्यांची प्रकृती खालावली, त्यामुळे पुन्हा ते नाशिक येथे गेले आणि नाशिकमध्ये गेल्यानंतर त्यांचा तिथे मृत्यू झाला। आणि खरोखर एका कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जे जीवाचं रान करून 17 वर्ष 20 वर्ष अगदी शासन सेवेमध्ये अगदी अल्पमानधनावर कार्य करून जेथे स्वतःच्या मागण्या त्यांनी शासन दरबारी मांडताना त्यांचा मृत्यू व्हावा यापेक्षा या स्वतंत्र भारत देशामध्ये आणि या संत भूमीची महाराष्ट्राची आपण म्हणतो त्यामध्ये अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना घडणं हे खरोखर एक शासनाला कुठेतरी जाग आणणार आहे किंवा त्यांच्या डोळ्यामध्ये कुठेतरी अंजन घालण्याचं कार्य हे यामधून होत आहे। ही सामान्य गोष्ट नाही आहे। तर सर्वप्रथम एक 10 सेकंद आम्ही थांबतो आणि आमच्या आरोग्य सेविका सुनीता पवार ताईंना आम्ही श्रद्धांजली वाहतो आणि मग पुढचा आम्ही कार्यक्रम इथून सुरुवात करतो। श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही 2 मिनिट थांबतो आहोत। अशा प्रकारे ज्यावेळेस आपण ह्या भगिनीला म्हणायचं होतं की जसं म्हणतो आपण की कंत्राटी कर्मचारी म्हणजे या स्वतंत्र देशातील गुलाम, कारण ही गुलामीच आहे। आज 75 वर्ष झालं या देशामध्ये आपण पाहतो आहोत, पूर्वी काळा गोरा किंवा उच्च नीच गरीब श्रीमंत असे भेद आहेत, पण सध्याची जर अवस्था बघितली तर सगळ्यात मोठा जो भेद आहे तर तो म्हणजे कंत्राटी आणि परमनंट यामध्ये, की अगदी जर विचार केला तर कंत्राटी कर्मचारी जेव्हा आम्ही होतो त्यावेळेस लक्षात घ्या की जे मानधन याच्यामध्ये आम्हाला दिलं जातं, गेले 17 वर्षापासून जे काम करतात कंत्राटी कर्मचारी, आज यांचं वय असं झालेलं आहे की त्यांची मुलं अगदी 8वी 9वी 10वीला गेलेले आहेत, 12वीला गेलेले आहेत आणि त्यांचे आई वडील जर बघितलं तर अगदी वृद्ध झालेले आहेत, काही जणांचे तर गतप्राण झालेले आहेत। तर अशा प्रकारची अवस्था त्यांची झालेली आहे की ना ते नोकरी धरू शकतात ना सोडू शकतात आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आलेली आहे। तर अशा प्रकारची अवस्था आणि शासनाने जर आमची केलेली आहे, कारण का 3 वर्ष ही कंत्राटी पद राहणार होतं, पण 3 वर्षानंतर आज 17 वर्ष झालं त्या कंत्राटी पदावर सर्वांना ठेवलेलं आहे। हे लक्षात घ्या की जर 3 वर्षाच्या पुढे कंत्राटी पद राहतं म्हणजे शासनाला ह्या सेवकांची गरज आहे। 2 नंबर शासनाला नाही तर समाजाला सुद्धा या पदांची या पदाधिकाऱ्यांची गरज आहे हे यातून सिद्ध होतं। आणि त्यानंतर ही गरज ह्या अशा तुटपुंज मानधनावर जिथं मान पण व्यवस्थित नाही आणि स्वतःसाठी कुटुंबासाठी आणि त्यांच्या परिवारासाठी पालन पोषण करण्याचं धन पण व्यवस्थित नसताना सुद्धा 17 वर्ष हे अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग आज सेवा देत आहे। तर ह्या टिकून आहे म्हणजे या तिघांनाही गरज आहे। तर ह्या सर्व गोष्टींचा विचार करून आपण की हे कंत्राटी कर्मचारी म्हणजे स्वतंत्र देशातील गुलाम हे वाक्यच पुसून टाकलं पाहिजे। कंत्राटी हा काळा शब्दच ह्या स्वतंत्र भारतातून आणि आपल्या संत भूमी महाराष्ट्रातून निघून गेला पाहिजे, ह्यासाठी आंदोलन करत आहोत। आणि हे आंदोलन करताना जे काही आपण आझाद मैदानावर संपूर्ण आमच्या महाराष्ट्रातील कर्मचारी वृंद किंवा जे काही डॉक्टर्स किंवा सगळे सिस्टर्स आज तिथे उपस्थित झालेले आहेत, तर त्यामध्ये 2 दिवस तेथे काही अन्नपाणी विना आहेत, अशा गर्मीमध्ये तिथं बसलेले आहेत। तर नाशिकच्या जे काही सुनीताताई पवार ह्या आमच्या आरोग्य सेविका होत्या, तर त्यांचं दुर्दैवी त्यामध्ये अंत झालेला आहे। हा सुद्धा आपल्याला एक चपराक आपल्या महाराष्ट्र शासनाला बसलेला आहे। त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात घ्या। आज कंत्राटी कर्मचारी यांची अवस्था अगदी बोकडाच्या शिफ्टीप्रमाणे झाली ना, त्यांच्या
परिवाराला उपयोग होतोय ना त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात हे जगत आहेत की त्याच्यामुळे त्यांचं संपूर्ण कुटुंबही उद्ध्वस्त होत आहे आणि स्वतःला कोणाला शुगर, कोणाला BP, कोणाला काय म्हणतो आपण त्याला नॉन कम्युनिकेबल डिसीजेसमुळे हृदयरोगासारखे महाभयंकर आजार त्यांना या टेन्शनमध्ये निर्माण झाले। आज आपण पाहतो की लोकांना वाटतं की कंत्राटी कर्मचारी आहे, शासन सेवेमध्ये आहे, भरागट्ट पगार असेल असा विचार करून मुली दिल्या जातात। पण आज आमच्या कंत्राटी बांधवांची अशी अवस्था आहे की जेव्हा त्यांना कळतं सगळ्या गोष्टी की एवढा मानधन कमी आहे आणि अल्प याच्यावर त्यांचं होत नाही, अक्षरशः डिवोर्स झालेले आहेत। काही कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, काही कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या BP, शुगर, डायबिटीस, हार्ट अटॅक ह्या गोष्टींमुळे त्यांचे गतप्राण झालेले आहेत। तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून, त्यांच्या कुटुंबाच्या गोष्टींचा विचार करून आणि 3-3 वर्षाच्या पुढं जर लागत असेल तर समाजाला, स्वतःला आणि शासनाला आणि आरोग्य सेवेला ह्याची गरज आहे हे बघून त्यांना कायम सेवेमध्ये घेणं ही काळाची गरज बनलेली असं मला म्हणायचं आहे। आणि तरच आज आपण या कंत्राटी कर्मचाऱ्यांना 17 वर्ष त्यांच्यावर जे काही आपण त्यांच्याकडनं जसं ऊसाचा रस काढतो आपण, ऊसाला त्यामध्ये घालून त्याच्यापासून सगळं त्याला एक चोथा करून टाकून देतो, अशा अवस्था या कंत्राटी कर्मचारी झालेली आहे। त्यामुळे हे कुठंतरी मानवाधिकाराचं उल्लंघन होणार आहे, हे कुठंतरी संविधानाला पायदळी तुडवण्याचं कार्य होत आहे। हे स्वतंत्र देशामध्ये योग्य नाही, या प्रसंगी मी आपल्यासमोर मांडतो आहे। लक्षात घ्या की सगळ्या जर आज ह्याच कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कोरोना काळामध्ये आपण पाहिलं की तिन्ही जे कोरोनाच्या जी काही जागतिक महामारी आली, देशावरचं संकट आलं, यामध्ये स्वतःचा जीव तळ हातावर घेऊन ह्याच कंत्राटी कर्मचाऱ्यांनी फ्रंटलाईन योद्धा जे आपण म्हणू वॉरियर्स, फ्रंटलाईन वॉरियर्स म्हणून जे कार्य केलं आणि कुटुंबावर आणि स्वतःच्या जीवावर तुळशीपत्र ठेवून त्यांनी जी आरोग्य सेवा दिली, याचा तरी कुठंतरी आज आपण विचार केला पाहिजे। जे काही नॅशनल हेल्थ मिशनमध्ये जे काही काम त्यांना सांगितलं या कंत्राटी कर्मचाऱ्यांना, कंत्राटी कर्मचारी म्हणजे एक सांगकाम्याच झालेला आहे, त्यांना जे काही सांगेल ते आम्ही काम करतो। जेलमध्ये ड्युट्या लावा किंवा कुठे आरोग्य मेळावा असेल तिथं ड्युट्या लावा, नाहीतर शिबिरे असतील तिथं ड्युट्या लावा, कोण नसेल तर बदली तिथे जा, ह्या सगळ्या गोष्टी तो सविनय आणि आदरयुक्त सेवा देत त्या गोष्टी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आहेत। ह्याचं सुद्धा कुठं ना कुठं आपण त्याचा विचार करावा, शासन मायबापाने विचार करावा असं मला वाटतं। तर अशा प्रकारे आज उस्मानाबाद जिल्ह्याचे जे काही पालकमंत्री आहेत, आरोग्यमंत्री आहेत, महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्राचे आणि आमचे आमदार माननीय डॉक्टर प्राध्यापक तानाजीराव सावंत साहेब यांच्या समोर आम्ही सविनय विनंती करतो किंवा जे आज आझाद मैदानावर संपूर्ण जे काही आमची टीम बसलेली आहे, संपूर्ण महाराष्ट्राचे कंत्राटी कर्मचारी तिथे 35,000च्या संख्येने तिथे उपस्थित झालेले आहेत आणि ह्या अशा वातावरणामध्ये एक सुनीता पवार आदी सेविका जी काय आहेत तर ती सुद्धा मृत्युमुखी त्यामध्ये पडलेली आहे। तर हे अजूनही हे जर चक्र तसंच चालू राहिलं तर कित्येक लोक तणावाखाली येऊन स्वतः आत्महत्या करतील किंवा अशाच प्रकारचं मृत्यूसत्र सुरू राहील। तर त्यामुळे लवकरात लवकर यांना नियमित सेवेमध्ये समायोजन करून घेणं, समान काम समान वेतन देणं आणि ज्या काही आमच्या मागण्या आम्ही आज निवेदनाद्वारे देतो आहोत तर त्या आपण लवकरात लवकर पूर्ण करणं हे अशा प्रकारची विनंती आम्ही करतो आहोत। आणि आज आमच्या उस्मानाबाद जिल्ह्याचे जे काही आमचे जिल्हाधिकारी साहेब आहेत डॉक्टर सचिन ओंबासे साहेब, ते पण स्वतः डॉक्टर आहेत आणि माननीय सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस सर जे अतुल कुलकर्णी साहेब आहेत, त्यानंतर आमचे CO साहेब आहेत की जे राहुल गुप्ता सर, त्यांनाही विनंती आहे की विशेषतः त्यांनी लक्ष घालावं। आज उपजिल्हा रुग्णालय परंडा येथील आमचे मेडिकल सुप्रिंटेंडेंट डॉक्टर विश्वेश कुलकर्णी सर आणि तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विनय कुलकर्णी सर आणि त्यानंतर जे आमचे जिल्हा अधिकारी साहेब आहेत की डॉक्टर इस्माईल मुल्ला सर आणि त्यानंतर जे जिल्हा अधिकारी साहेब आहेत ते हरिदास, या सर्वांना आमची नम्र विनंती आहे की जे आज आम्ही निवेदन देतो आहेत तर त्याचा कुठं ना कुठं पाठपुरावा करावा आणि शासन दरबारी त्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करून आम्हाला कुठं ना कुठं दिलासा द्यावा आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना 17 वर्षापासून जे ह्या निरंतर सविनय आदरयुक्त सेवा जे समाजाला गरजू रुग्णांना देतात तर त्यांना कुठेतरी न्याय द्यावा ही समाजातील सर्व विद्वानांची आणि वैयक्तिक आमची तर मागणी आहे। तर आम्ही इथे कंत्राटी कर्मचारी एक शपथ घेतो आपल्या समोर की मी एक कंत्राटी आरोग्य कर्मचारी आहे, मला माझ्यावर आणि माझ्या इतर कंत्राटी कर्मचारी बांधवावर
होणाऱ्या अन्यायाची जाणीव आहे. माझ्या संघटनेने पुकारलेल्या राज्यव्यापी काम बंद आंदोलनात मी सहभागी आहे. माझ्या मागण्या मान्य होईपर्यंत किंवा संघटना आदेश देत नाही तोपर्यंत मी काम बंद आंदोलनात सहभागी राहील. आंदोलनात सहभागी न होण्यास ज्या प्रवृत्ती करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीस मी प्रतिसाद देणार नाही. आंदोलन सुरू असताना किंवा संपल्यावर सुद्धा मी प्रत्येक कंत्राटी कर्मचाऱ्याच्या कुठल्याही संकटात पाठीशी उभे राहीन. माझे समायोजन माझी जबाबदारी असून मी त्याप्रती जागरूक राहीन. जय महाराष्ट्र, जय हिंद. आवाज दो. अरे कोण म्हणतं देत नाही? 1 रुपयाचा कडीपत्ता, 1 रुपयाची सुपारी. 17 वर्षे सतत सेवेत आम्ही आहोत तरी सुद्धा 17 वर्षामध्ये कोविड मध्ये सुद्धा आम्ही काम केलं. 17 वर्ष अतिदक्षता विभागामध्ये सुद्धा आम्ही काम केलं. न्याय मागतोय. आवाज दो. 12-12ची पूर्तता करा. 12-12ची पूर्तता करा. आवाज दो. कंत्राटी कर्मचारी संघाचा, कंत्राटी कर्मचारी संघाचा. अरे कोण म्हणतंय देत नाही? 1 रुपयाचा कडीपत्ता, 1 रुपयाची सुपारी. न्याय मागतो, भीक नाही. कंत्राटी कर्मचारी आहे पुण्याला. तरी पण 25,000 या अल्प मानधनावर मी जॉईन झालेली आहे. त्या आशेवर की काहीतरी 3 वर्षानंतर वगैरे काहीतरी आमचं परमनंट होऊन आम्हाला, खरं तर तसा नियम आहे की आम्ही BMS म्हणजे इक्विव्हॅलंट टू MBBSच आहे. तरी पण आम्ही 25,000 आणि 15,000 हा आम्हाला इन्सेंटिव्ह दिला जातो, म्हणजे कामावर आधारित दिला जातो. पण तो काही आम्हाला पूर्ण मिळत नाही. म्हणजे 40,000 या इतक्या अल्प पगारावर आम्ही 4-5 वर्ष झालं काम करतोय. तर आमची मागणी आहे की आम्हाला परमनंट तर कराच, परंतु आम्हाला एक डॉक्टर म्हणून मला आता 5 गाव आहे, तर सगळे पूर्ण गावातले लोक आम्हाला म्हणजे MBBS प्रमाणे PSCच्या ड्युट्या किंवा कोविडमध्ये पूर्ण सगळं बाकीचे रिपोर्टिंग हे सगळं आम्हाला भरपूर जबाबदारी आहे. प्रत्येकजण आम्हाला एक गावामध्ये 5 गावामध्ये डॉक्टर आले, जॉईन झाले म्हणून सगळीकडे आम्हाला आशेने बघतात आणि आम्ही त्यांच्या पूर्ण आशा पूर्ण करतोय आणि प्रत्येक जबाबदारीने काम करतोय. तरी पण आम्हाला काही पेमेंट वाढ झालेली नाही आणि आमची अशी की आम्हाला निदान ते परफॉर्मन्स बेस हे इन्सेंटिव्ह न देता आम्हाला पूर्ण 70,000 पेमेंट करावे, कारण आमचा तो अधिकार आहे. आम्हाला 6 वर्ष डिग्री घेताना आम्हाला भरपूर म्हणजे आम्ही स्ट्रगल करून आम्ही डिग्री मिळवलेली आहे. तर आम्हाला 70,000 पेमेंट आणि परमनंट करावे. तसंच आम्हाला बदली धोरण नाही आहे. तर एक पती-पत्नी एकत्रीकरण आणि ज्यांच्या ज्या ह्या गरजा आहेत त्याप्रमाणे आम्हाला बदलीचे धोरण द्यावे. एवढ्या आमच्या बाकीच्या अजून आहेत काही आम्ही लेखी देत आहोत मागण्या, त्या पूर्ण कराव्या. हो पण सेविया जिल्हा रुग्णालय परंडेला 2012 पासून कार्यरत आहे आणि गव्हर्नमेंटला हीच सांगायचं आहे की पोस्ट भरताना कॅरियर करताना क्वालिफिकेशन एक असते. ड्युटीवर बी 8 वरली 12 वरली असते. काम तेवढंच असते, क्वालिफिकेशन पण तेवढीच असते. ते मानधनमध्ये त्याचे तफावत का करतात? हे करायला नाही पाहिजे आणि हे अन्याय व्हायला नाही पाहिजे. क्वालिफिकेशन एक असते आणि ड्युटीवर बी तेवढंच असते. मग ते बरीच कर्मचारी म्हणजे 2008 पासून कार्यरत आहेत आणि तेवढा जो डॉक्टर्स आहेत त्यांना 25-30 हजारवर काम करतात आणि जो परमनंट लोक आहेत त्यांना 80,000 लाखपर्यंत पेमेंट देतात. तसा अन्याय करू नका. गव्हर्नमेंटला हीच विनंती आहे की लवकरात लवकर सगळे कर्मचाऱ्याला परमनंट करा किंवा जोपर्यंत परमनंट होत नाही तोपर्यंत समान काम समान वेतन आणि जो परमनंट कर्मचारीला जो फॅसिलिटीज आहे ती सगळेच कंत्राटीला लागू करावी ही विनंती आहे.